महाराष्ट्र के बीड जिले के कापसी गांव में शिक्षा व्यवस्था को लेकर ग्रामीणों ने बड़ा कदम उठाया है। नाराज ग्रामीणों ने जिला परिषद स्कूल पर ताला जड़ दिया है। ग्रामीणों का कहना है कि स्कूल में पहली से 7वीं तक की कक्षाएं चलती हैं और करीब 90 बच्चे पढ़ते हैं, लेकिन शिक्षकों की भारी कमी है। आरोप है कि एक शिक्षक पिछले 7 साल से स्कूल में उपस्थित नहीं है और तहसील कार्यालय में काम कर रहे हैं। इसके अलावा कुछ शिक्षकों पर समय पर स्कूल न आने और पढ़ाई पर ध्यान न देने के भी आरोप लगाए गए। ग्रामीणों ने साफ कहा कि जब तक स्कूल में पर्याप्त शिक्षक नियुक्त नहीं किए जाते और व्यवस्था सुधारी नहीं जाती, तब तक ताला नहीं खोला जाएगा। अब पूरा मामला शिक्षा विभाग की कार्रवाई पर टिका हुआ है। वर्षापासून आमच्या शाळेला एक पदवीधर शिक्षक आमच्या शाळेला इथं नियुक्ती झालेले आहेत। पण गेली 7 वर्षापासून ते आमच्या शाळेकडे न येता ते प्रतिनियुक्तीवर तहसील आहेत असं दाखवतात व यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचं आमच्या मुलांचं अतिशय अतोनात नुकसान आमच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी होत आहे। आता मी बऱ्याच वेळा हॉलमध्ये वर्गामध्ये व्हिजिट देत असताना माझ्या असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाचताही येत नाही, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लिहिताही येत नाही। तर मग ही गुणवत्ता सुधारण्यासाठी आता हे शिक्षक सगळे जर पाहिलं आपण तर शासनाच्या वतीनं 1,00,000-1.5 लाख रुपये पगार महिन्याला घेतात। कापसी गावात प्राथमिक शाळा आहे, तर आम्ही काही एवढे उच्च शिक्षित नाहीत, पण आमचे मुलं जे काय सांगतात ते आम्हाला ऐकावं लागतं की बाबा आमचे मुलं म्हणतात शिक्षक लोक येऊन शाळेत झोपतात वगैरे वगैरे, आणखी आमच्याकडे लक्ष देत नाहीत आणि परत लक्ष न देता परत पोरांचं काय चाललंय बाहेर हे पण लक्ष ठेवत नाहीत। मग आम्हाला शिक्षकाची आवश्यकता आहे पुढच्या बी, आणि वर्ग बदलला शिक्षक बदलला पाहिजे, आमची ही एक मागणी आहे।